अमरावतीत 7 महिन्यात 183 शेतकरी बळी गेले असून थकीत कर्जापोटी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावतीत झाल्यात। सततची नापिकी, दुष्काळ, कर्ज, आजारपणा या कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करताना दिसून येत आहेत। आत्महत्येच्या आतापर्यंत 2790 प्रकरणात शासन मदत मिळण्यासाठी 2447 प्रकरणे विविध कारणांनी अपात्र ठरवण्यात आली आहेत। शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, शासनाच्या विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, अडचणी असल्यास आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन भाजप आमदार प्रताप अडसड यांनी शेतकऱ्यांना केलंय। शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अत्यंत संवेदनशील आणि दुःखद या सगळ्या घटना आहे। माझी शेतकऱ्यांना सर्व विनंती असणार आहे की या संदर्भात शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ शेतकऱ्यांनी जर घेतला तर निश्चितपणे ज्या काही अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत, मागचा काळ अत्यंत कठीण गेला, आताही सध्याही सतत पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे नापिकीमुळं या घटना होऊन राहिल्या। परंतु सोबतच शासनाकडून बऱ्याचशा सवलती दिल्या जात आहे, म्हणजे केंद्राचं 6000, राज्याचे 6000 असतील, किंवा शेतकऱ्यांच्या घरी आमच्या माता भगिनी आहे त्यांना हातभार लावण्याकरता लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या परिवारात जन्माला येणारी मुलगी असेल तिला 18 वर्षाची झाल्यानंतर 1 लाख रुपये, आणि वैद्यकीय विमा आहे 5 लाखाचा। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना जे काही खर्च लागतात ते खर्च कमीत कमी व्हावे। शेतकऱ्यांच्या मुली असतील, म्हणजे सर्वच मुलींना आहे, पण शेतकऱ्यांच्याही मुली त्यामध्ये उच्च शिक्षण त्यांना मोफत आता शासन देणार आहे। असा खर्च शेतकऱ्यांचा कमीत कमी कसा करता येईल या संदर्भात शासन पाऊल उचलत आहेत। मध्ये सरकारनं वीज बिलही संपूर्णपणे 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना माफ केलेलं आहे। मागील थकीत वीज बिलसुद्धा माफ झालेलं आहे। त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी शासनाच्या वतीनं यामध्ये एक पाऊल पुढे टाकणं सुरू आहे।